Good morning. Good morning, sir. What is the problem? जॉइन होताना काय प्रॉब्लेम आला होता? हा होत नव्हता. अच्छा, आता पहिल्या लिंक वर केलं का आता पाठवलेल्या लिंक वर केलं? आता पाठवलेले. ओके ओके, काहीतरी जम्बलिंग झाले असेल. ओके, so estimated cost sheet, one problem we are already, some part is to be completed, and it is one of the different types of problem in which note number or adjustment number H is given that 75% of the output will be sold in domestic market at a profit of 20% on sales, and I adjustment is given, balance 25 output will be sold in export market at a profit of 50% on sales. So it is the different type of sale made by the company in the domestic market, means in India, and in the export marketing foreign countries, the sales are to be made. So we are going to prepare a new statement now. Give the heading, calculation of selling price, calculation of selling price, and profit in domestic market, and export market, Now make the three columns. Both, all the columns are having same place. सगळ्यांना सारखीच जागा ठेवा. 3 columns are required. First column, output to be sold. Next column, domestic market. Next column, and third is export market. So now one by one we can consider what the adjustment says. In the first column, that is output sold, that is to be recorded again, output sold. In the domestic market column, right there, 75% of the total output, 75% of the total output. And third column, export market, 25% of the total output. 25% of the total output. त्याच्यामध्येच नेक्स्ट लाईनला डोमेस्टिक मार्केट मध्ये इज इक्वल टू 75% of 80,000 units. 80,000 units. आता आपण युनिट कॉलमला जे एस्टिमेटेड कॉस्ट शीट आहे त्याच्यामध्ये बघा पुढे वरती लिहिलेलं आहे, प्रोडक्शन अँड सेल इज इक्वल टू 80,000 युनिट्स.
आता साध्या कॉस्ट शीटचं बघायचं नाही, इस्टिमेटेड कॉस्ट शीटचे 80,000 युनिट्स आहेत. त्याच्या पुढे 75% ऑफ 80,000 युनिट्स. पुढच्या लाईनला म्हणा इज इक्वल टू, त्याच कॉलम मध्ये इज इक्वल टू 80,000 युनिटच्या 75%, 80,000 युनिट्स 75%, 60,000 युनिट्स. लिहा तिथं 60,000 युनिट्स, त्याच्या खाली इज इक्वल टू. आणि आता एक्सपोर्टच्या तिकडे त्या कॉलमला इज इक्वल टू आपण वरती लिहिलंय 25% ऑफ टोटल आउटपुट. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनला इज इक्वल टू 25% ऑफ 80,000 युनिट्स, 25% ऑफ 25% ऑफ 80,000 युनिट्स. 80,000 युनिटच्या 25% म्हणजे इज इक्वल टू 20,000 युनिट्स. 20,000 युनिट्स. आता ह्या संपूर्ण कॉलमच्या खाली तिन्ही कॉलमला रेषा उडा. हा जो भाग आहे तो पार्ट इथं युनिट्स किती विकलेत डोमेस्टिकला आणि एक्सपोर्टला हे आपल्याला माहिती पडलेलं आहे. पूर्णच्या पूर्ण लाईन मारा तिन्ही कॉलमच्या तिथे, स्टार्ट टू एंड. आणि परत ह्या पहिल्या कॉलम मध्ये लिहायचं लेट द सेलिंग प्राइस टू बी, लेट LET, let the selling price to be नेक्स्ट लाईनला त्याच्यामध्येच पर्टिक्युलर म्हणजे पहिल्याच कॉलम मध्ये इफ द कॉस्ट इज सेलिंग प्राइस टू बी, इफ द कॉस्ट इज. आता 100 रुपयाची किंमत असेल तेव्हा आपल्याला कॉस्ट त्याची 80 रुपये ठेवावी लागते. सूत्रामध्ये आता डोमेस्टिक मार्केटमध्ये सूत्र लिहायचं आहे इज इक्वल टू 100x आणि नेक्स्ट लाईनला इज इक्वल टू 80x, इज इक्वल टू 80x. 100 रुपये किंमत असते तेव्हा कॉस्ट प्राइस 80 रुपये असते, म्हणजे 20 रुपये प्रॉफिट असतो. त्याच्या पुढे त्याच कॉलम मध्ये डोमेस्टिक मध्ये इज इक्वल टू आता इस्टिमेटेड कॉस्ट मध्ये आपली कॉस्ट ऑफ सेल्स आलेले आहे बघा. पर युनिट कॉस्ट इस्टिमेटेड कॉस्ट शीट मधली बघायची 157.00. त्याची एकूण मूल्य दिलंय 1,25,60,000. त्याला भागिले 80,000 केले की 157 रुपये त्याची सेलिंग प्राइस एका युनिटची येते. लिहिलंत ना 157 खाली. आता पुढच्या कॉलम मध्ये तसंच लिहायचं आहे. पुढच्या कॉलम मध्ये आय adjustment बघा, बॅलन्स 25% आउटपुट विल बी सोल्ड इन एक्सपोर्ट मार्केट ॲट ए प्रॉफिट ऑफ 50% ऑन कॉस्ट सेल्स. आता जिथं तुम्ही डोमेस्टिक मार्केटला इज इक्वल टू 100x लिहिले होते तसेच पुढे एक्सपोर्ट मार्केटच्या कॉलम मध्ये 100x इज इक्वल टू 100x. परत नेक्स्ट लाईन 50% प्रॉफिट म्हणजे कॉस्ट असणार इज इक्वल टू 50x, इज इक्वल टू 50x. आणि त्यावेळेला देखील कॉस्ट ही 157 रुपयेच होती इज इक्वल टू
157.00. 157.00. डोमेस्टिक असो नाही तर एक्सपोर्ट असो त्यावेळची कॉस्ट ऑफ सेल्स तेवढीच आहे. आता पुढे मात्र याला परत अंडरलाईन करा सगळ्या कॉलमला, इकडून फर्स्ट पासून लास्ट एंड पर्यंत. हे आता फॉर्म्युल्यामध्ये बसवायचं आहे. फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट कॉलमला लिहा the selling price will be डोमेस्टिक मार्केटच्या कॉलमला इज इक्वल टू, आता हे 100 आणि 80 आपण जे पकडलेले आहेत ते सूत्रामध्ये बसवायचे. 100/80 मल्टिप्लाइड बाय 157 त्याचा आता जे कॅल्क्युलेशन होईल त्याच्या पुढे लिहायचं आहे नेक्स्ट लाईनला इज इक्वल टू किती येतंय कॅल्क्युलेशन बघा. 100/80 गुणिले 157 196.25. हा इज इक्वल टू करा रुपीज 196.25. 196.25. आता सेम तसाच फॉर्म्युला पुढे लिहायचा आहे एक्सपोर्ट मार्केट मध्ये इज इक्वल टू 100/50 50% प्रॉफिट आणि 50% सेल्स प्राइस आहे. 100/50 मल्टिप्लाइड बाय 157 314. इज इक्वल टू रुपीज 314. 314 आलं. आता याला परत पूर्ण रेषा मारा, म्हणजे आपले कॉलम वेगळे होतात, रो त्याचे वेगळे होतात. पुढच्या लाईनला फर्स्ट कॉलम मध्ये सेल्स विल बी आता आपल्याला डोमेस्टिक मार्केटच्या कॉलम मध्ये लिहायचं आहे इज इक्वल टू 60,000 युनिट्स मल्टिप्लाइड बाय 60,000 युनिट्स मल्टिप्लाइड बाय नवीन जो रेट आलेला आहे 196.25 मल्टिप्लाइड बाय 196.25 आणि नेक्स्ट लाईनला त्याचं उत्तर येईल इज इक्वल टू 60,000 गुणिले 196.25 इज इक्वल टू 1,17,75,000. 1,17,75,000. फॉर्म्युला मध्ये फक्त आपण बसवतोय का बाकी काय करत नाही. आता तेच पुढे एक्सपोर्ट मार्केट मध्ये इज इक्वल टू, आता त्यावेळेचे तिकडचे एक्सपोर्टचे युनिट आहेत 20,000 इज इक्वल टू 20,000 मल्टिप्लाइड बाय 314 20,000 युनिट्स मल्टिप्लाइड बाय 314. नेक्स्ट लाइन ला इज इक्वल टू 62,80,000. 62,80,000. 62,80,000 रुपीज. आता याच्यावरचं पुढचं सगळ्यांना इथून तिथून एक रेषा मारा. 3 कॉलम सगळे पार्ट आपण वेगवेगळा करतोय. आणि नेक्स्ट परत फर्स्ट कॉलम मध्ये या. प्रॉफिट ऑन सेल्स विल बी
आता आपल्याला डोमेस्टिक मार्केटमध्ये 20% प्रॉफिट मिळणार आहे. प्रॉफिट ऑन सेल्स विल बी, डोमेस्टिक मार्केटमध्ये त्या कॉलमला करा इज इक्वल टू 20% ऑफ रुपीज 1,17,75,000. 1,17,75,000. त्याचं जे काय आन्सर येईल ते इज इक्वल टू 1,17,75,000 भागिले 100 गुणिले 20 केलं, त्याचा आन्सर येईल 23,55,000. हा, 23,55,000. तर एक्सपोर्ट कॉलमला इज इक्वल टू 50% ऑफ वरती रक्कम आलेली आहे त्याच्या ₹62,80,000. 50% ऑफ ₹62,80,000. नेक्स्ट लाईनला इज इक्वल टू 31,40,000. 31,40,000. परत याला पहिल्या कॉलम पासून शेवटच्या कॉलम पर्यंत पूर्ण रेषा मारा. हे सगळे आन्सर आपण क्लिअर व्यवस्थित लिहून काढलेले आहेत. आता पुढे नेक्स्ट लाईनला विदाउट कॉलम्स प्लेन मध्ये लिहायचं आहे. टोटल सेल्स इज इक्वल टू आता डोमेस्टिकचे किती सेल्स आलेत? 1,17,75,000. टोटल सेल्स इज इक्वल टू 1,17,75,000 प्लस एक्सपोर्टचे आहेत 62,80,000. 62,80,000. नेक्स्ट लाईनला इज इक्वल टू बेरजा करायच्यात फक्त. इज इक्वल टू 1,80,55,000. 1,80,55,000. म्हणजे दोघांचा मिळून जो सेल झालेला आहे डोमेस्टिक ऍज वेल ऍज एक्सपोर्ट 1,80,55,000. नेक्स्ट लाईनला घ्या. सो प्रॉफिट इज इक्वल टू आता पहिला प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट ऑन सेल्स विल बी आपण काढलेला आहे इज इक्वल टू रुपीज 23,55,000. 23,55,000. that is a domestic market plus rupees 31,40,000. 31,40,000. that is export market. So total of both next line is equal to 45,95,000. 45,95,000. 45,95,000. म्हणजे टप्प्याटप्प्यानं आपण सगळे जे एच आणि आय ऍडजस्टमेंट दिलेले आहे त्याचं कॅल्क्युलेशन ऑफ सेलिंग प्राइस अँड प्रॉफिट ऑन डोमेस्टिक ऍज वेल ऍज एक्सपोर्ट मार्केट ह्या दोन्हींचं 3 टेबल म्हणजे 3 कॉलम केले आणि त्याच्यानुसार सगळं सूत्रामध्ये बसवलं. 80,000 युनिट्स हे सगळ्या दोघांनाही कॉमन आहेत. 80 पैकी 75% डोमेस्टिक, 25% एक्सपोर्ट. त्याच्यामध्येच मग डोमेस्टिकची प्राइस जर 100 रुपये असेल तर
कॉस्ट त्याची 20 रुपये असेल म्हणजे प्रॉफिट आपल्याला 80 रुपये कॉस्ट असेल, 20% प्रॉफिट मिळेल. तीच एक्सपोर्ट मार्केटमध्ये 100 रुपये प्राइस असताना कॉस्ट त्याची 50 रुपीज असेल म्हणजे 50% प्रॉफिट असेल. आणि मग तेच पुढे आपण सूत्रामध्ये बसवलं. डोमेस्टिकची कॉस्ट पर युनिट आली 157 रुपये. इकडे एक्सपोर्टला पण 157, त्याच्यात फरक नाही. आणि मग त्या सूत्रामध्ये 100/80 इंटू 157 आणि त्या पद्धतीने पुढे कॅल्क्युलेशन आपण करत गेलो. तर असं हे डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट मार्केटमध्ये सेलिंग प्राइस किती आहे याचं उत्तर आलेलं आहे. आता हे आपल्याला कॉस्ट शीट मध्ये काय दाखवायचं नाही. एस्टिमेटेड कॉस्ट शीट मध्ये 157च्या नंतर पुढे आता आपण इथं प्रॉफिट दाखवलाय. किती आला आपला प्रॉफिट दोघांचा मिळून? 4,95,000. 54,95,000. इथं आपल्याला दिसतोय बघा, पहिल्या कॉस्ट ऑफ सेलच्या नंतर 54,95,000 आणि दोघांचे मिळून सेल सुद्धा पहिल्या कॉलम मध्ये टोटल कॉस्टच्या कॉलमला दिसतात 1,80,55,000. हे पुन्हा पुढच्या कॉलम मध्ये काय दाखवायची गरज नाही. त्याचा आपण फक्त डोमेस्टिक अँड एक्सपोर्ट मार्केट मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके. Now another problem I have given to you yesterday. थोडासा आपला एक तरी पार्ट होऊन जाईल. Give the heading in the books of KT Manufacturing Company. In the books of KT Manufacturing Company, general cost sheet for the year, general cost sheet for the year 2017 and estimated cost sheet combined आपण करतोय. and estimated cost sheet for the year 2018, for the year 2018. सगळे मिळून 5 कॉलम तयार करायचे. पहिला पर्टिक्युलर्स मोठा कॉलम असेल. त्याच्यानंतर 2017 त्याच्यामध्ये 2 कॉलम. 2017 त्याचे युनिट्स आपल्याला दिलेले आहेत, ते पण युनिट्स 2017च्या तिथे लिहून टाका. The company has worked to its maximum capacity of 10,000 units during 2017. 2017च्या समोर इंटू ब्रॅकेटला 10,000 युनिट्स आणि मग त्याचे 2 कॉलम करायचे. टोटल अमाउंट आणि कॉस्ट पर युनिट. टोटल अमाउंट अँड कॉस्ट पर युनिट. आणि नंतरचा कॉलम आपला 2018 इंटू ब्रॅकेट पुढच्या त्याच वाक्यामध्ये म्हटलंय, द मॅनेजमेंट हॅज डिसाइडेड टू इन्क्रीज प्रोडक्शन कॅपॅसिटी टू ₹15,000 युनिट्स फॉर द इयर 2018. 2018 च्या समोर युनिट्स इंटू ब्रॅकेट 15,000 युनिट्स. 15,000 युनिट्स. त्याचे पुन्हा 2 कॉलम, टोटल अमाउंट अँड कॉस्ट पर युनिट. टोटल अमाउंट अँड कॉस्ट पर युनिट.
Now the first of all, we are making only the general cost sheet of 2017, and then by considering the adjustment or whatever the information is given, we are going to prepare the estimated cost sheet. Now particulars, material, direct wages, administrative overheads, factory overheads, everything is given in the particular table. So we can start with our main headings. Materials consumed, in the particulars write materials consumed. Keep 4 lines blank. 4 lines blank. Then next heading, factory overheads. Factory overheads. Underline. Into that keep 3 lines blank. 3 lines blank. Then third heading, administrative overheads. Administrative overheads. Underline. Keep 2 lines blank. Only 2 lines blank. Next, selling and distribution overheads. Another heading, selling and distribution overheads. Underline. Keep 3 lines blank. Keep 3 lines blank. And after that, 2-3 lines are required. 2-3 lines are again additionally required. So start with the left hand side information given. Materials. Materials consumed, under that heading. Direct materials. Direct materials. Total amount column 25 lakhs. Sorry, 2,50,000. 2,50,000. Now divided by 10,000. So per unit cost comes 25.00. 25.00. Then another item given, direct wages. Right there, direct wages. Amount is 1,50,000. 1,50,000 divided by 10,000. Then per unit cost will come 15.00. 15.00. Now make the total 2,50,000 plus 1,50,000. 4 4 lakh. lakhs. And 25,000, 25 rupees and 15 rupees 40. Give the name to this by showing arrow. Prime cost. Prime cost. Write prime cost in the particulars and show the arrow to 4 lakhs. Then now factory overheads are given on right hand side. What is the sequence? Accordingly we can record it. So factory overheads, under that fixed and variables are given. So factory overhead we are making underline, and next line fixed amount column 1 lakh.
divided by 10,000 per unit comes rupees 10, 10.00. And then variable are given, factory overhead, next line variable, 2 lakhs, amount column, divided by 10,000 per unit come 20, 20.00. Again make the total. फॅक्टरी ओव्हरहेडची टोटल 3 लाख आणि इकडे 30 रुपये. त्याला नाव द्या टोटल फॅक्टरी ओव्हरहेड्स. टोटल फॅक्टरी ओव्हरहेड्स. आता प्राइम कॉस्ट आणि फॅक्टरी टोटल कॉस्ट ची टोटल 7 lakhs and per unit cost 70.00. 70.00. Now again another heading as per our sequence is administrative overheads. Now come to the left hand side of the problem given. Now only fixed are given. In the administrative overheads, right next line fixed 1 lakh, amount column 1 lakh, divided by 10,000 means per unit 10 rupees, 10.00. Now make the total of 7 lakhs and 1 lakh, 8 lakhs, and give the heading and show the arrow. वरच्याला arrow दाखवला का 7 लाखाला, त्याला पण arrow दाखवा. Works cost by showing arrow 7 lakhs. आणि आत्ताचे जे 8 लाख आले त्याला showing arrow cost of production 8 lakhs and per unit 80. Per unit cost 80.00. Next, selling and distribution again given on right hand side. Under that fixed amount column 60,000, divided by 10,000, so 6 rupees, 6.00 per unit, 6.00. Then variable amount given 90,000, so 90,000 upon 10,000 per unit comes 9.00. 9.00. Again make the total 90 plus 60, 1,50,000 and 6 and 9, 15. त्याला नाव द्या total S&D overheads. Total S&D overheads. Again make the total of 8 lakhs and 1,50,000. 8 lakhs and 1,50,000. 9 lakhs 50,000 and per unit 95.00. For the 9 lakhs 50,000, show the arrow and give the name. Cost of sales. Cost of sales.
Now how many cells are given now? See the cells on left hand side. Now lakhs, keep 2-3 lines blank and again write there last 12 lakhs and make the two underlines to 12 lakhs and show the arrow and write in particular cells. Twelve lakhs. One line is kept there blank, write there profit. 12 lakhs minus 9 lakhs 50,000. 2 lakhs 2,50,000. 50,000. In the problem also, profit is given on left hand side 2 lakhs 50,000. Now profit 2 lakhs 50,000 divided by 10,000, 25 per unit. Now make the 95 and 25 total 120.00. 120.00. So in the problem itself, the answers are given in the general cost sheet. Sales are 12 lakhs and profit is 2 lakhs 50,000. So whatever may be the recording is made, that is correct. The answer is 2 lakhs 50,000 profit and sales are 12 lakhs. Now on the basis of the information given, 3 adjustments are given there. So we can prepare the estimated cost sheet in the next period. Okay. सोमवारी याचाच पिरियड घेऊ म्हणजे पुन्हा कॉस्ट शीट आपल्याला किती प्रॉब्लेम झालेत आपले ओव्हरऑल टोटल प्रॉब्लेम्स 10 10 प्रॉब्लेम झाले हो सर. भरपूर घेतले आपण मग आता सोमवारी याला संपून टाकू हो. भरपूर प्रॅक्टिस झाली वर्गात एवढं घेत नाही मी ऑनलाईन आपल्याला कळत नाही ओके प्रॅक्टिस करत जा घरी पण घरी बसून आपला सध्या बाहेर कुठं जात नाही आपण लॉकडाऊन असल्यामुळं जे प्रॉब्लेम झालेले असतील ते आपण घरी व्यवस्थित करत जा ओके सोमवारी भेटूया परत आपल्या शेड्यूल नुसार ओके बाय टेक केअर